तर मित्रांनो, क्वेश्चन ऑफ द डे मध्ये आजचा क्वेश्चन आहे डायमेन्शन अनालिसिसवर. तर बघूयात क्वेश्चन नेमका आहे तरी काय. द डायमेन्शन्स ऑफ द प्रेशर ग्रेडियंट इन अ फ्लुइड फ्लो आर. म्हणजे आपल्याला डायमेन्शन्स बघायचे आहेत प्रेशर ग्रेडियंटचं काय असणार आहे. यामध्ये दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे डायमेन्शन, दुसरा म्हणजे प्रेशर ग्रेडियंट. तर डायमेन्शन्स आता तुम्हाला माहिती आहेत की टोटली 7 फंडामेंटल डायमेन्शन्स आहेत आणि आपल्याला ह्या न्यूमरिकलसाठी पर्टिक्युलरली 3 फंडामेंटल डायमेन्शन्स इम्पॉर्टंट आहेत, जे की आहेत मास, लेंथ आणि टाइम. राईट. तर आता आपण प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय डिटेलमध्ये बघूयात. आता प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय, त्याच्या डायग्राम मध्ये आता हा ह्याचा पाईप आहे. राईट. आता पाईप एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट मध्ये मूव्ह व्हायला त्यामध्ये काय लागतो, प्रेशरचा डिफरन्स लागतो. बरोबर आहे, P1 आणि P2. तर वॉटर हाय प्रेशर टू लो प्रेशर मूव्ह होणार, बरोबर का. आणि ह्या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते आहे x. तर मग प्रेशर ग्रेडियंट काय झाला, इज इक्वल टू डेल्टा P डिवाइडेड बाय डेल्टा x. राईट. म्हणजेच काय, प्रेशर डिवाइड बाय लेंथ. राईट. तर मग आपण याचं डायमेन्शन्स बघूयात. त्यामध्ये प्रेशर म्हणजे काय, फोर्स बाय एरिया. फोर्स म्हणजे काय, मास इंटू ऍक्सलरेशन. मास इंटू ऍक्सलरेशन. मासला m ॲज इट इज लिहिलं. आता ऍक्सलरेशन म्हणजे काय, व्हेलॉसिटी बाय टाइम. व्हेलॉसिटी म्हणजे काय, लेंथ बाय टाइम. बरोबर आहे. त्यामुळे ऍक्सलरेशन काय झालं, लेंथ बाय टाइम इंटू डिवाइड बाय टाइम. म्हटल्यानंतर काय झालं, ऍक्सलरेशनचा फंडामेंटल डायमेन्शन्स काय झाले, एल टी पॉवर -2. त्यामुळे फोर्सचे काय झाले, m इंटू एल इंटू टी पॉवर -2. हे झाले फोर्सचे फंडामेंटल डायमेन्शन्स. प्रेशरचे काय असणार आहे, फोर्स डिवाइड बाय एरिया. एरियाचे फंडामेंटल डायमेन्शन काय असणार आहेत, लेंथ स्क्वेअर. त्यामुळे आपल्याला प्रेशरचे फंडामेंटल डायमेन्शन काय भेटले, m एल पॉवर -1 टी पॉवर -2. आता फायनली आपल्याला उत्तर काढायचं आहे कशाचं, प्रेशर ग्रेडियंट. तर मग प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय, प्रेशर डिवाइड बाय लेंथ. प्रेशरचं काय भेटलं, m एल पॉवर -1 टी पॉवर -2. त्यामुळे प्रेशर ग्रेडियंट काय झालं, m एल पॉवर -2 टी पॉवर -2. That's it for today. If you like the video, make sure to like, follow and subscribe. Thank you.